आर्वी शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहे, परंतु वास्तव पाहिलं तर शहरातील सर्वात महत्वाचा आणि वर्दळीचा मार्गच आज अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. नगर परिषद कार्यालयापासून बस स्थानकापर्यंतचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असून नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील नगर परिषद कार्यालय ते बस स्थानक हा मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्वाचा मार्ग मानला जातो. मात्र या मार्गावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारमय झाला आहे. रात्रीच्या वेळी कामावरून परतणारे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून चोरी, लूटमार आणि इतर गुन्हेगारी घटनांची भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे शहराच्या विकासाचे दावे केले जात असताना मुख्य मार्गावरील प्रकाश व्यवस्था कोलमडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या नवीन नसून वारंवार उद्भवत आहे, मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असल्याचे सांगितले जात आहे. आता नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने बंद पथदिवे सुरू करून सुरक्षित प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. आर्वी शहरातील मुख्य मार्गावर अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणा कधी लक्ष देणार आणि बंद पथदिवे कधी सुरू होणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.